हॅलो समर, बिझी आहेस का? जरा बोलू शकते का? नाही नाही बोल ना. काय झालं? ऑल ओके ना? हा, आता तसं ठीकच आहे म्हणायचं. काय झालंय काकू? स्वानंदी निघून गेल्याचं कळलं का तुला? निघून गेल्या? सॉरी पण कुठे निघून गेल्या? माहेरी. कधी? म्हणजे का? अरे बापरे, म्हणजे तिने काहीच सांगितलं नाही का तुला? मग सॉरी, चुकून सांगितलं मी. सॉरी 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 सॉरी. नाही नाही मी ठीक आहे काकू. आमचं फक्त बोलणं झालं नाही इतकंच. काय झालंय काय? म्हणजे अचानक माहेरी का गेल्या? सगळं ठीक आहे ना? त्यांचे बाबा? बाबा नाही, ह्या वेळेला आई. म्हणजे म्हणजे अरे, तिची आई घरातल्या घरात पाय घसरून पडली. अरे देवा. नाही नाही, म्हणजे इतकं सिरियस नाहीये. पाय मोडला बिडला, फ्रॅक्चर बिक्चर अजिबात नाहीये. पण तुला स्वानंदीचं कसं असतं माहितीये ना, जरा कुठे माहेरून फोन आला की धावली लगेच तिथे. असं नाही काकू. आता घरच्यांच्या काळजीने जाणारच ना त्या. हो हो, अगदीच अगदीच. पण फक्त तुला कळवायला पाहिजे होतं, एवढंच मला वाटतं. बरं ते जाऊ दे, स्वानंदीने डॉल बद्दल काही सांगितलं की नाही तुला? अधिराचं काय झालं? ती ठीक आहे ना? अरे देवा, म्हणजे हेही नाही सांगितलं? अरे हे तरी सांगायला हवं होतं ना. अधिराबद्दलच्या गोष्टी किती महत्वाच्या असतात तुझ्यासाठी हे माहितीये ना तिला. काकू प्लीज, आधी तू अधिराला काय झालं ते सांग मला. अरे अपसेट झाली अरे आपली डॉल. तर स्वानंदीची आई पडली आणि सगळा दोष अधिराला दिला की अधिराने ढकललं असं सांगते ती आता सगळ्यांना. काय? व्हॉट नॉनसेन्स. तेच ना. अरे आता स्वानंदीने हे तरी सांगायला पाहिजे होतं ना तुला. बिचारी माझी डॉल खूप अपसेट झाली आहे रे ते. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो, मी करतो अधिराला फोन, बोलतो तिच्याशी. थँक गॉड. आता तुझ्याशी बोलले ना, मला खरंच मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. प्लीज प्लीज माझ्या डॉलशी बोलशील ना समर, प्लीज. हो, बाय.